तर विद्यार्थ्यांकडे माझ्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण या ठिकाणी ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, या दोन्हीही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत. सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, या दोन्हीही भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आपण काय केलेले आहे, 560 पेजेसचे एक PDF तयार केलेले आहे. या PDF मध्ये विद्यार्थ्यांनो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 जो आहे तो संपूर्ण दिलेला आहे, मिळणार आहे, जो की मॅक्झिमम पोस्ट मध्ये विद्यार्थ्यांनो सिलेबस मध्ये दिलेलाच आहे या दोन्हीही भरतीच्या. त्याच्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे देखील दिलेली आहेत. हा देखील अधिनियम जो आहे दोन्हीही भरतीच्या मॅक्झिमम सिलेबस मध्ये पोस्टच्या दिलेला आहे. त्याच्यानंतर इतिहास मधील A to Z समाजसुधारक असतील इन डिटेल मध्ये आपल्याला MCQ मिळणार आहे. 500+ MCQ विज्ञान विषयाचे मिळणार आहे विद्यार्थ्यांनो. तसेच भूगोलचे MCQ असो, जनगणना 2011 असो किंवा या दोन्हीही महानगरपालिकेवर स्पेशल MCQ असो, ते देखील मिळणार आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, सरन्यायाधीश या सर्वांवरील देखील MCQ मिळणार आहे. आता PDF ला जर इच्छुक असाल तुम्ही घेण्यामध्ये, तर हा सुपर क्लास पाहून जर घेत असाल तर हे PDF तुम्हाला 250 मध्ये मिळत आहे. नंतर तुम्हाला ते 300 ला पडेल. आणि जोही इच्छुक विद्यार्थी आहे आता या PDF ला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची ही सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया. तर पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे की कल्याणला डोंबिवलीचे काय म्हणतात, हे आपल्याला पहिल्या प्रश्नात सांगायचं आहे. कल्याण डोंबिवलीचे काय आहे? जुने शहर, नवे शहर, जुळे शहर किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 3, म्हणजे कल्याणला डोंबिवलीचे जुळे शहर असे संबोधले जाते. प्रश्न दुसरा पाहूया. जगातील सर्वात प्राचीन असलेले कल्लनाई धरण कोणत्या नदीवर आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. ती नदी कोणती आहे ज्या नदीवर कल्लानाई धरण स्थित आहे? सतलज, पैनगंगा, कावेरी किंवा वरील नाही. ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 3, कावेरी ही नदी. कल्लानाई जे हे धरण आहे ते कावेरी नदीवर स्थित आहे हे कळते. प्रश्न तिसरा. तर टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये कोणते हरितद्रव्य समाविष्ट असते हे सांगायचं आहे. जेव्हा टोमॅटो जे आहे हिरवे असते तेव्हा लायकोपिन, क्लोरोफिल, कॅरोटीन किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्या समोर 2, म्हणजे क्लोरोफिल हे जे हरितद्रव्य आहे टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये समाविष्ट असते. तर प्रश्न चौथा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये एकशिंगी गेंड्यांची जी संख्या आहे ती किती आहे ते सांगायचं आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये विचारलेलं 1/3, 2/3, 3/3 किंवा 1/4. तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनो योग्य आहे 2, म्हणजे 2/3 काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये एकशिंगी गेंड्यांची संख्या असलेली दिसते. प्रश्न पाचवा. भारतातील कोणत्या राज्यामध्ये कोळशाचे साठे सर्वात जास्त आहेत हे सांगायचं आहे. कोळशाचे साठे सर्वात जास्त असलेलं राज्य विचारलेलं महाराष्ट्र, झारखंड, गुजरात किंवा पंजाब. ऑप्शन्स मध्ये 2 योग्य राहील, म्हणजे झारखंड या राज्यामध्ये कोळशाचे साठे हे सर्वात जास्त असलेले दिसतात. करूया प्रश्न सहावा. मुळा, मुठा, गोर, इंद्रायणी ह्या 4 नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ते सांगायचं आहे. 4 नद्या लक्षात घ्या. मुळा, मुठा, गोर, इंद्रायणी. ठीक आहे. भीमा नदी, वैनगंगा, सतलज किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 1, भीमा नदीच्या मुळा, मुठा, गोर, इंद्रायणी ह्या सर्व उपनद्या आहेत. तर प्रश्न 7वा. यशवंत धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधलेले आहे? ती नदी कोणती आहे ज्या नदीवर यशवंत धरण स्थित आहे? गोदावरी, गंगा, बोर किंवा कोयना. तर ऑप्शन्स मध्ये 3 योग्य आहे, म्हणजेच बोर नदीवर यशवंत धरण हे स्थित असलेले लक्षात घ्यायचं आहे की आहे असे. पाहूया प्रश्न 8व्या क्रमांकाचा. तर राजा रामण्णा अणुविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणते? राजा रामण्णा हे अणुविद्युत केंद्र. जालंधर, इंदोर, चेन्नई किंवा चंदीगड. ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2, म्हणजेच इंदोर या ठिकाणी राजा रामण्णा अणुविद्युत केंद्र असलेले दिसते. कव्हर करूया प्रश्न 9व्या क्रमांकाचा. कोयना धरणाचे जलाशय पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? कोणत्या धरणाचे? कोयना धरणाचे जलाशय विचारलेले. शरद सागर, नाथ सागर, क्षीरसागर किंवा वरील नाही. ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्या समोर 3, क्षीरसागर या नावाने कोयना धरणाच्या जलाशयाला ओळखतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 10वा. मेरा खाता
भाग्यविधाता हे पुढीलपैकी कोणत्या योजनेचे बोधवाक्य आहे? बोधवाक्य काय आहे? मेरा खाता भाग्य विधाता. निर्मला योजना, जनधन योजना, ममता योजना किंवा शेतकरी योजना. तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनो योग्य आहे आपल्या समोर 2. जनधन योजनेचे बोधवाक्य मेरा खाता भाग्य विधाता हे आहे. तर कव्हर करूया 11वा प्रश्न. भारतातील सर्वात छोटा असलेला केंद्रशासित प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे? जो की सर्वात छोटा असलेला आहे. ठीक आहे. लक्षद्वीप, दिल्ली, नगर हवेली किंवा चंडीगड. तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य आहे 1. लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश भारतातील सर्वात छोटा असलेला दिसतो. प्रश्न 12वा पाहूया. तर विचारलेला आहे की शरीराला सर्वात जास्त ऊर्जा पुरवण्याचे कार्य पुढीलपैकी कशामार्फत होत असते? शरीराला ऊर्जा नॉर्मल शरीराला ऊर्जा जी आहे कशामुळे सर्वात जास्त मिळते? जीवनसत्व, साखर, प्रथिने किंवा कॅल्शियम. ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 2. साखरेपासून शरीराला सर्वात जास्त ऊर्जा मिळते हे आपल्याला कळते. तर कव्हर करूया प्रश्न 14वा. तर टोमॅटोला हिरव्या रंगापासून लाल रंग कोणत्या द्रव्यापासून प्राप्त होत असतो? टोमॅटोला हिरव्या रंगापासून लाल रंग. लायकोपिन, क्लोरोफिल, कॅरोटीन किंवा वरील नाही. तर लायकोपिन या द्रव्यामुळे टोमॅटोला जे आहे हिरव्या रंगापासून लाल रंग प्राप्त होतो हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 15व्या क्रमांकाचा. ब्रिटिशांनी जास्त नफा मिळवण्यासाठी कोणता उद्योग सुरू केलेला होता? ब्रिटिशांनी विचारलेला आहे जास्त नफा मिळवण्यासाठी. ताग, हातमाग, नीळ किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स मध्ये 1. तागाचा उद्योग जो आहे जास्त नफा मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी सुरू केलेला एक उद्योग होता. तर 16व्या प्रश्नात विचारलेला आहे की कर्मयोगी या नावाने पुढीलपैकी कोणत्या संतास ओळखले जात असते? कोणत्या नावाने? कर्मयोगी या नावाने. ऑप्शन्स मध्ये काय आहे? संत रोहिदास, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानोबा महाराज किंवा संत गाडगे महाराज. तर कर्मयोगी या नावाने संत गाडगे महाराज यांना ओळखले जाते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 17वा. मेजर कॅन्डीने महात्मा फुले यांचा सत्कार केलेला होता तुम्हाला माहित असेल, नसेल तर प्रश्नामध्ये आपल्याला कळालेला आहे. तर कोणत्या ठिकाणी केलेला होता मेजर कॅन्डी यांनी महात्मा फुले यांचा सत्कार सांगायचा आहे? सदाशिव पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ किंवा विश्राम बागवाडा. तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. विश्राम बागवाडा या ठिकाणी महात्मा फुले यांचा सत्कार मेजर कॅन्डी यांच्या मार्फत करण्यात आलेला दिसतो. प्रश्न 18वा. फायलेरिया कृमी खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रमुख जंतू आहे? जंतूचं नाव फायलेरिया कृमी आहे. कर्करोग, मधुमेह, दंतक्षय किंवा हत्ती रोग. तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. म्हणजेच हत्ती रोगाचा जो जंतू आहे तो विद्यार्थ्यांनो फायलेरिया कृमी असलेला दिसतो. प्रश्न 19वा. दवाखाना हा जो महत्त्वाचा विषय आहे तो कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे ते सांगायचं आहे. दवाखाना हा विषय. ऑप्शन्स मध्ये राज्य सूची, समवर्त सूची, केंद्र सूची किंवा वरील नाही. ऑप्शन्स मध्ये 1 योग्य राहील. राज्य सूचीमध्ये दवाखाना हा अतिशय प्रसिद्ध विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रश्न 20वा. ऑक्सिजन आणि कशाच्या संयोगामुळे पाण्याची निर्मिती होते हे आपल्याला सांगायचं आहे. एक तर ऑक्सिजन आहे, दुसरं काय आहे ज्यामुळे पाण्याची निर्मिती होते? हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड किंवा वरील सर्व. तर या ठिकाणी ऑक्सिजन तसेच हायड्रोजन या दोन्हीच्या मिश्रणापासून विद्यार्थ्यांनो संयोगामुळे जे आहे विद्यार्थ्यांनो काय होते? पाणी तयार होत असते. कव्हर करूया प्रश्न 21वा. तर दांडी यात्रेचा स्मरण दिवस जो आहे विचारलेला आहे की कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? दांडी यात्रा. चला 12 मार्च, 13 मार्च, 14 मार्च किंवा 15. तर ऑप्शन्स मध्ये 1 योग्य राहील. 12 मार्च या दिवशी दांडी यात्रेचा स्मरण दिवस हा साजरा केला जात असतो. कव्हर करूया प्रश्न 22वा. कोणत्या पंचवार्षिक योजनेत सिंचनाला जे आहे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले होते? कोणती पंचवार्षिक योजना आहे सिंचनाला प्राधान्य देण्यात आलेली? पहिली, दुसरी, तिसरी किंवा चौथी. तर ऑप्शन्स मध्ये 1 म्हणजेच पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सिंचनाला अतिशय जास्त प्राधान्य देण्यात आलेले होते हे कळते. प्रश्न 23वा. 15 ऑगस्ट या दिवशी 15 ऑगस्ट नाही या ठिकाणी हा डेट कट करायचा आहे. तर विचारलेला आहे की 11 फेब्रुवारी या दिवशी कोणत्या देशाचा
जो आहे स्वतंत्र दिवस असतो, जपान, जर्मनी, इटली किंवा स्वीडन. तर ऑप्शन्समध्ये एक म्हणजेच जपान या देशाचा स्वतंत्रता दिवस 11 फेब्रुवारीला असतो हे कळते. प्रश्न 24वा कव्हर करूया. तर सुकाचार्य हे प्रसिद्ध डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सांगायचं आहे. डोंगराचं नाव काय आहे? सुकाचार्य. जालना, सांगली, सातारा किंवा पालघर. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे सांगली या जिल्ह्यामध्ये कोणते सुकाचार्य डोंगर असलेले दिसते. प्रश्न 25वा. जगन्नाथ शंकरशेठ यांना कोणत्या ठिकाणचे शिल्पकार म्हणतात हे सांगायचं आहे. व्यक्ती आहेत जगन्नाथ शंकरशेठ. नाशिक, नागपूर, मुंबई, जालना. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर मुंबई. मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांना संबोधतात. तर प्रश्न 26वा. बालहक्क आयोगाची स्थापना करणारे भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? ज्यांनी बालहक्क आयोगाची स्थापना प्रथम केलेली आहे. राजस्थान, केरळ, आसाम किंवा महाराष्ट्र. ऑप्शन्समध्ये 4 म्हणजे आपल्याच राज्याने सर्वप्रथम बालहक्क आयोगाची स्थापना केलेली आहे. प्रश्न 27वा. तर भारतीय चलनामध्ये विचारलेलं आहे की हे जे रुपयाचं चिन्ह आहे ते कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेले आहे. यापूर्वी रुपयाचे असे चिन्ह होते, पण हे जे आहे त्यानंतर रद्द करण्यात आलेले आहे. 2012, 2010, 2013 किंवा 14. तर वर्ष होते 2010, ज्या वर्षी रुपयाचे हे नवीन चिन्ह स्वीकारण्यात आलेले आहे. प्रश्न 28वा असा दिसून येतो. भारतामध्ये कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे? जो की कमी साक्षर आहे, सर्वात कमी असलेला. दादर नगर हवेली, पुदुचेरी, दिल्ली किंवा लक्षद्वीप. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो एक दादर नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश सर्वात कमी साक्षर असलेला दिसतो. तर प्रश्न 29वा असा आहे. पिकांसाठी पाणी देण्याची सर्वात कार्यक्षम पद्धत पुढीलपैकी कोणती आहे? पिकांसाठी पाणी देण्याची कार्यक्षम पद्धत आपल्याला विचारलेली आहे. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर काय आहे? तर तुषार, ठिबक, फवारा किंवा खालील एक. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे 2. ठिबक ही पाणी देण्याची अतिशय कार्यक्षम पद्धत असलेली कळते. तर कव्हर करूया प्रश्न पुढचा, जो की आहे 30वा. मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तो जिल्हा कोणता आहे ज्या ठिकाणी मोसंबी संशोधन केंद्र आहे? अहिल्यानगर, पुणे, बीड किंवा अमरावती. ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे. अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र स्थित असलेले कळते. आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर आहे, अतिशय महत्त्वाचे आहे. ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, या दोन्ही भरतीसाठी आपण काय केलेले आहे? 560 पेजेसची एक PDF तयार केलेली आहे. आणि इच्छुक जोही विद्यार्थी आहे ना, या एक्झामसाठी बसलेला आहे ना, त्या सर्वांनी या PDFला घेण्याची अत्यंत गरज आहे. सध्या हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर तुम्हाला ते 300ला पडेल. जो इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप या नंबरवर करायचा आहे. ही सर्वांना रिक्वेस्ट आहे. तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले असेल, लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब करण्यासाठी. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल. तर लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो मला नक्कीच द्यायचा असतो. मला थोडासा प्रोत्साहन मिळाल्यानंतर आपल्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास मी डेली बेसिसवर आणत असतो. तर लगेच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.